हिंगोली जिल्ह्यात जोरदार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण, शेतीच्या कामांना वेग येणार। परभणी शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात रिमझिम पावसाला सुरुवात, पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण। नांदेड जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी शेतकरी स्प्रिंकलरच्या सहाय्याने हळदीचं पीक वाचवण्याचा प्रयत्न करतात। पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची आता धडपड अजूनही सुरूच आहे। बुलढाण्याच्या सावरगाव परिसरात ढगफुटी सदृश पावसाचा तडाखा, पावसामुळे शेकडो हेक्टर शेती जलमय, कपाशी सोयाबीनसह इतर पिकं वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान, शेतकऱ्यांना दुबार पेरणीचं संकट। नाशिकच्या येवल्यातील आडगाव चौथवा भागात पावसामुळे एका घराची भिंत कोसळली। या घटनेत एक वृद्ध महिला गंभीर जखमी महिलेवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू। जळगाव जिल्ह्यातील 5 प्रकल्पांमधील 7% पाणीसाठा वाढला। रावेर तालुक्यातील मंगळूर धरण पहिल्याच पावसात तुडुंब भरले। पहिल्याच पावसामध्ये सिंधुदुर्गातील देवगडमधील न्हावणकोंड धबधबा प्रवाहित झालेला आहे। 20 ते 25 फूट उंचावरून कोसळणाऱ्या या धबधब्याच्या खाली पर्यटक आनंद साजरा करतात। सर्वात सुरक्षित म्हणून या धबधब्याकडे पाहिलं जातं। पुण्याच्या भोरमध्ये कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना अल निनो आणि खरीप नियोजनाबाबत मार्गदर्शन, पाऊस लांबल्याने पेरणीची घाई न करण्याचं आवाहन, भात लागवड, रोपवाटिका आणि एसआरटी नियोजनाबाबतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन। भंडारा जिल्ह्यात जून संपत आला तरी समाधानकारक पाऊस नसल्याने बळीराजा चिंतेत। दिघोरी मुठीमधील सिद्धिदाता हनुमान मंदिरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून पावसासाठी विशेष महाआरती। जळगावातील भुसावळ शहरात जलसंकट, बंधारा कोरडा ठाक झाल्याने पाणीपुरवठा यंत्रणा विस्कळीत। नागरिकांना आता 10 ऐवजी 13 दिवसांनी पाणीपुरवठा होणार आहे। धाराशिव जिल्ह्यात पावसाअभावी पाणी टंचाई कायम, टँकर आणि विहिरींच्या अधिग्रहणाला मुदतवाढ मिळण्याची शक्यता। बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत 40,000 हेक्टरवर पेरणी, जिल्ह्यात पेरणीचा वेग वाढला। मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात 5.31% पावसाची तूट, तरीही अनेक ठिकाणी पेरणीला सुरुवात। लातूर जिल्ह्यातल्या उदगीर भागात पाऊस झाल्याच्या नंतर पेरणीला सुरुवात, शेतकऱ्यांची पेरणीसाठी घाई गडबड। जमिनीत पुरेसा ओलावा झाल्याने सोयाबीन, मूग, उडीद, तूर लागवड। भंडारा जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने पेरण्या रखडल्या। 75 ते 100 मिलीमीटर पाऊस होईपर्यंत वाट पाहण्याचं कृषी विभागाचं आवाहन, मोठे प्रकल्प आटल्याने पाण्याचा तुटवडा निर्माण। जालना जिल्ह्यातील विविध भागात मागील 2 दिवसात पावसाची हजेरी, समाधानकारक पाऊस झाल्याने बदनापूर तालुक्यात कपाशी लागवडीला वेग आला। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात वाडेगाव परिसरात पहिल्या पावसानंतर पिवळ्या बेडकांचं दर्शन, मुक्तसंचार करणाऱ्या बेडकांनी येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष वेधलंय। ई पीक पाहणी तहसील स्तरावर नियुक्त सहाय्यकांमार्फत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय, 7/12 उतार्यावर पिकांची नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ थांबली। येत्या 15 जुलैपासून राज्यभरात ही नवीन पीक पाहणी मोहीम सुरू। नंदुरबार जिल्ह्यातील 30,000पैकी 5,000 शेतकरीच कर्जमाफीसाठी पात्र, उर्वरित शेतकऱ्यांना पडताळणीनंतर लाभ मिळणार। नंदुरबारमध्ये कांद्याची आवक घटल्याने दरात मोठी वाढ, बाजारात कांद्याचा दर 22 रुपयांवर गेला। कांद्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता। नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना दिलासा, लासलगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी 2,101 रुपये प्रति क्विंटल दर, 7 महिन्यानंतर कांद्याने 2,000चा टप्पा ओलांडला। शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवल्याने बाजारात तुटवडा निर्माण झालाय। चंद्रपूरच्या इरई धरणावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे विशेष प्रशिक्षण शिबिराचं आयोजन, जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या उपस्थितीत आपत्ती प्रतिसाद, बचावकार्य आणि पूरपर्व तयारीबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन। नीट पाठोपाठ उद्या होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याची माहिती समोर, पेपर फुटल्याने उद्या होणारी टीईटी परीक्षा रद्द, ठाण्यात टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याची माहिती। टीईटी पेपर फुटी प्रकरणी दोषींना ताब्यात घेण्यात आलं, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती। टीईटी परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेण्यात येईल, पंकज भोयर यांची माहिती। टीईटी पेपर फुटीवरून अंबादास दानवे आक्रमक, टीईटी पेपर फुटी प्रकरणात सरकारचा सहभाग असेल, अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप। सभागृहात उद्या मुद्दा मांडणार, अंबादास दानवेंची माहिती। उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याने पेपर रद्द, पेपर फुटल्याने लाखो शिक्षकांच्या मेहनतीवर पाणी फिरलं। शिक्षकांकडून भावना व्यक्त, तर पेपर फोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची शिक्षकांची मागणी। टीईटी पेपर फोडणाऱ्या रॅकेटने पुन्हा सरकारला आव्हान दिलंय, कुठल्याही परीक्षेचा पेपर फुटीला सरकार आळा घालू शकत नाही, रोहित पवारांची प्रतिक्रिया। जबाबदार असलेल्यांविरोधात सरकारने कठोर कारवाई करावी, रोहित पवारांचं वक्तव्य।
वारंवार होणारी पेपरफुटी थांबवण्यासाठी सरकारने लक्ष द्यावं। गेल्या दशकात महाराष्ट्रात अशा घटना वारंवार घडतायत। आदित्य ठाकरेंची टीका, यामुळे महाराष्ट्राला बदनाम करून ठेवलंय आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल। ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 12 जागांसाठी मतदान पार पडलं। सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनलमध्ये लढत, अटीतटीच्या लढतीचा निकाल उद्या लागणार। उल्हासनगरात शिंदेच्या शिवसेनेला दुसरा मोठा धक्का। जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने शिवसेना नगरसेविका पूजा भोईर यांचं नगरसेवक पद रद्द। राजकीय वर्तुळात खळबळ। बीडमधील विलासबुले हत्याप्रकरणी खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरव सोनवणेंची 4 तास चौकशी। चौकशीनंतर सौरव सोनवणे पोलीस उपविभागीय कार्यालयातून बाहेर। शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांची पोलिसांसोबत बाचाबाची। खासदार श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांच्या आगमनापूर्वीच विमानतळावर घडला प्रकार। स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बाजूला थांबवण्याच्या सूचनेवरून वाद। परप्रांतीय मौलानांना महाराष्ट्रातून बाहेर काढण्याची मागणी। सोलापुरातील मुस्लिम समाजासाठी कार्यरत असणाऱ्या एकता बहुउद्देशीय संस्थेची मागणी। परप्रांतीय मौलाना महाराष्ट्रात येऊन लहान मुलामुलींचं लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप। बीडमध्ये दादासाहेब खिंडकरवर MPDA अंतर्गत कारवाई। दादासाहेब खिंडकर हा धनंजय देशमुखांचा साडू। खिंडकर काही दिवसांपूर्वीच मारहाण प्रकरणातून बाहेर आला होता। कैद्यांसोबत बोलतानाची रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई। नाशिक महापालिका आयुक्त मनीष खत्री ॲक्शन मोडवर। दुचाकीवरून फिरून खोदलेले रस्ते, ड्रेनेज आणि व्यवस्थेची पाहणी केली। ड्रेनेज चोकअप झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई होणार। खोदलेले रस्ते 24 तासात पूर्ववत करण्याचे दिले आदेश। जळगावच्या सराफा बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ। सोनं 2200 रुपयांनी तर चांदी 2000 रुपयांनी महागली। जीएसटीसह सोन्याचा दर 1,47,000 आणि चांदीचा दर 2,33,000 पोहोचलाय। कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो 14चा फेरअभ्यास करणार। सर्वेक्षण करण्यासाठी MMRDA तज्ज्ञ सल्लागार नेमणार। फेरअभ्यासात सविस्तर प्रकल्प अहवालाचा समावेश असेल। भिवंडीतील मार्डेपाडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा। ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते शिवरायांच्या पूर्णाकृती मूर्तीवर अभिषेक। यावेळी मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई। आदिशक्ती मुक्ताईची पालखी विदर्भात दाखल। मलकापूर शहरात भजन, कीर्तन, टाळ मृदंगाचा गजर। आदिशक्ती मुक्ताईचा हा 318वा उत्सव सोहळा। अकोल्याच्या पातूरमधील घाटातून संत गजानन महाराजांची पालखी मार्गक्रमण करतानाचं मनमोहक दृश्य समोर। हिरव्यागार डोंगररांगा, घाटातील रस्ता आणि गणगण गणत बोतेच्या जयघोषात वारकरी मार्गस्थ। सलाच्या सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी। हजारो भाविकांनी शिर्डीकडे धाव घेतली। भाविकांचा ओघ वाढू लागलाय। साईनामाच्या जयघोषाने शिर्डी नगरी दुमदुमली। सांगलीमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक समजल्या जाणाऱ्या कडेगावचा मोहरम मोठा उत्साह संपन्न। गगनचुंबी ताबूत भेटीचा सोहळा उत्साहात पार पडला। हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून भाविकांची उपस्थिती। लासलगाव विंचूर रस्त्याच्या चौपदरीकरण काँक्रिटीकरणाचं काम सुरू। चौपदरीकरणाच्या कामात पाणीपुरवठा पाईपलाईन फुटली। लासलगावच्या 2 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे। दिग्दर्शक रोहित शेट्टीला पुन्हा धमकीचा फोन। अज्ञात व्यक्तीकडून 20 कोटींच्या खंडणीची मागणी। चीनी सरकारकडून व्हिसा न मिळाल्यामुळे पुण्यातील 52 पर्यटक काठमांडूमध्ये अडकले। परराष्ट्र मंत्र्यांनी आम्हाला मदत करावी असं पर्यटकांचं आवाहन। परवाना मिळूनही चीनी सरकारने अद्याप व्हिसा जारी केला नसल्याची माहिती। इंदापूरच्या प्राथमिक शिक्षण पतसंस्थेच्या वार्षिक सभेत राडा। पतसंस्थेच्या 103व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राडा। अहवालातील कथित त्रुटींवरून संचालकांमध्ये शाब्दिक चकमक। सत्ताधारी गटातील 5 संचालक व्यासपीठावर बसले नाही। संचालक व्यासपीठावर न बसल्याने अंतर्गत दुहळी पुन्हा चव्हाट्यावर। सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील पाचे गावात नलवडे कुटुंबाचं घर पेटवलं। प्रेमविवाह केल्यानं मुलीच्या कुटुंबियांनी मुलाचं घर पेटवलं। पोलिसांकडून घटनेची चौकशी सुरू। कोल्हापूरच्या हातकणंगलेमधील चंदूर रोडवर गाडी बाजूला घेण्याच्या किरकोळ कारणावरून 2 गटात हाणामारी। लाठीकाठ्यांच्या मारहाणीत 8 जण जखमी। परिसरात तणावाचं वातावरण। कल्याण पूर्वेत एटीएममध्ये हात चलाखीने चोरी। आरोपीकडून 6,20,000ची रोकड लंपास। कोळशेवाडी पोलिसांकडून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल। वाशिम पोलिसांकडून आंतरजिल्हा दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। 2 सराई चोरांना अटक। चोरांकडून 7 लाख रुपये किमतीच्या 10 दुचाकी जप्त। येवला तालुक्यातील पाटोदा ठाणगाव रस्त्यावर वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने दोघांना चिरडलं। एकाची प्रकृती चिंताजनक। अपघात झाल्यानंतर डंपर चालक घटनास्थळावरून फरार।